स्वातंत्र्य चळवळीचा खिशात होते फक्त 100 रुपये। रोजीरोटीसाठी अनेक छोटे मोठे व्यवसाय केले आणि अखेर शोध लागला कुंजविहारच्या वड्याचा। आमच्या वडापाव स्पेशल सिरीज मध्ये आज भेट देऊया ठाण्यातल्या कुंजविहारला। गेली जवळपास 60 वर्ष कुंजविहारचा हा वडा ठाणेकरांची भूक भागवतोय। कुंजविहारच्या या वड्याचा प्रवास सुरू झाला 1958 साली। रामफुल गुप्ता हे उत्तर प्रदेशातून मुंबईत आले। सुरुवातीला त्यांनी मुंबईतल्या लोकलमध्ये चणे विकले, चहाच्या टपरीवरही काम केलं। अखेर त्यांना यश मिळालं ते कुंजविहार रेस्टॉरंटच्या व्यवसायात। त्यांनी तयार केलेला वडापाव पाहता पाहता प्रसिद्ध झाला। आता गुप्ता यांची तिसरी पिढी हा व्यवसाय करतेय। कुंजविहारचा हा वडा खायला ठाणेकरांची तुफान गर्दी असते। फक्त 17 रुपयांमध्ये हा वडापाव भूक भागवतो। खूपच छान आहे। नेहमी मी येते आणि प्रत्येक वेळेस जेव्हाही मी येते तेव्हा मी नक्कीच इथे वडापाव खाऊन जाते। खूप झणझणीत आणि खूप छान आहे, पोट भरून जातं। कुंजविहारचा वडापावचा टेस्ट म्हणजे एकदम वेगळाच असतो। मी ॲक्च्युअली नाशिकचा आहे, पण माझं मध्ये मध्ये मुंबईला येणं असतं इथं। तर मला नाही आठवत की आतापर्यंत मी मुंबईला आलो आहे आणि एकही वेळा विदाऊट कुंजविहार गेलो आहे। आताही मी एक ट्रेन मिस करून मी इथं आलेलो आहे आणि खास म्हणजे कुंजविहारचा वडापाव खाण्यासाठी आलेलो आहे। एक नंबर होता, गरमला होता। रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या या कुंजविहार रेस्टॉरंटमध्ये इतरही अनेक पदार्थ मिळतात, तरीही केवळ वडापाव खाण्यासाठीच इथे गर्दी होते। विशेष म्हणजे इथला वडा मशीनच्या मदतीने तयार केला जातो। वड्याची भाजी मिक्स करण्यासाठी मशीन वापरतात, तर वड्याचा आकारही साच्यात बनवला जातो। It is first quality and service what we provide, and the quality what we use at home is we use better quality from that also over here, ताकि कस्टमर हमारा सेटिस्फाइड रहे। इट इज़ क्वालिटी क्वांटिटी। आप 17 रुपये में कोई पेट नहीं भर के देता। आज कहीं भी आप खाना खाने भी जाएंगे तो 17 रुपये के ऊपर जाता है। 17 रुपये में हम पेट भरना है, कस्टमर को एक सेटिस्फैक्शन मिल जाए 4 आवर्स का, हम वो कोशिश करते हैं। इट इज़ स्टैंडर्डाइजेशन, तो आप आज खाओ कल खाओ या 10 साल बाद खाओ, आपको सेम टेस्ट मिलेगा। दैट्स द बेसिक थिंग। और इसमें जो हम क्वालिटीज़ यूज़ करते हैं वो भी हम फिक्स क्वालिटीज़ ही यूज़ करते हैं। कुंजविहारच्या वडापावचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथला पाव बाहेरून मागवला जात नाही, तर वड्याबरोबरचा पावही इथेच तयार होतो। कुंजविहारचा हा पाव मोठा आणि सॉफ्ट असतो। 1991 सालापर्यंत कुंजविहारमध्ये फक्त वडा मिळायचा, पण नंतर वड्याबरोबर पावही मिळायला लागला। 27,000 रुपये कर्ज घेऊन कुंजविहार रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं होतं। हे कर्ज फेडण्यासाठी गुप्ता कुटुंबियांना मदत केली किंवा हातभार लावला असेल तो वडापाव या त्यांच्या व्यवसायानं। आज नाही म्हटलं तरी कुंजविहार रेस्टॉरंटची कमाई ही कोटींमध्ये नक्कीच असेल। हे श्रेय जसं गुप्ता कुटुंबियांच्या मेहनतीला जातं तसंच वडापावलाही जातं। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश पिलघरसह मेघा कुशिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।